मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातून सुवर्णा कारंजे यांच्या प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी सुवर्णा सहदेव कारंजे यांचे जे कार्यकर्ते ते एकवटलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच या ठिकाणी एकनाथ शिंदे हे येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा या प्रभाग क्रमांक 117 मधून सुवर्णाताई कारंजे निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। किती आत्मविश्वास आहे तुमचा? कारण या संपूर्ण प्रभागामध्ये आपण जर पाहिलं तर सुनील राऊत जे संजय राऊत यांचे बंधू आहेत ते कायम दावा करत असतात की इथे शिवसेनेचाच गड आहे आणि शिवसेनेचाच आवाज इथे बुलंद असेल, मशाल पेटेल। अरे गेल्या वर्षी त्यांचा गड भांडूपमधला ढासळला, तिथे शिवसेनेचा म्हणजे उभाटाचा नगरसेवक नाही आला, तिथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेविक आहे। ते काय म्हणणार आहे आमचा बालेकिल्ला आहे, काही बालेकिल्ला वगैरे नाही आहे। थोडक्यासाठी विधानसभेला निवडून आलेले आहेत पण त्यांचा बालेकिल्ला वगैरे काहीच नाही। या ठिकाणी सगळ्या जागा शिवसेनेच्या आणि भाजपच्या निवडून येतील ताई? हो 100%। कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे या ठिकाणी आणि किती विश्वास आहे तुम्हाला तुम्ही निवडून याल? किती मताधिक्याने निवडून याल? मागच्या वेळी जी एवढी मतं घेतली त्याच्यापेक्षा आणखी जास्त तुमचाच रेकॉर्ड तुम्ही ब्रेक करणार असं तरी आता चित्र आहे, त्याच पद्धतीचं चित्र आता दिसतंय। कारण सगळेच लोक उतरलेत आणि उभाटाचा आहे ना उमेदवार ती मुळातली काँग्रेसची आहे। 2017ला काँग्रेसमधून माझ्यासमोर उभी होती, तिला ह्यांनी आयात केलेली आहे। म्हणजे ह्यांच्याकडे उभाटामध्ये त्यांची जे कार्यकर्ते आहेत ना उभाटाचे त्यातला एकही महिला त्यांच्याकडे नव्हती, म्हणून त्यांनी त्या आता आम्हाला गद्दार बोलतात। मग आता त्यांना काय बोलायचं? गद्दारांना तुम्ही पण घेऊन उभं केलं आहे ना, तुमच्याकडे नव्हतं का कोण कार्यकर्ता असा? म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेची साथ जेव्हा घेतली त्यानंतर जो कॅडर होता शिवसेनेचा तो पूर्ण रिकामी झाला असं म्हणावं कांजूर भांडूपमध्ये? नक्की झालं। कारण जे एकनाथ शिंदे साहेबांनी हॉस्पिटलचं आमचं काम केलं आहे ना ते माझी जनता सगळी खुश आहे, सगळे माझे नागरिक खुश आहेत। कारण मुलुंड, भांडूप, नाहूर आणि विक्रोळीला आहे, भांडूपला आहे, मुलुंडला आहे, घाटकोपरला हॉस्पिटल आहे, पण आमच्या कांजूरमध्ये हे हॉस्पिटल नव्हतं आणि त्याच्यासाठी मी बरेच वर्ष प्रयत्न करत होते 2017पासून, पण तिथे हॉस्पिटल झालं नाही। पण एकनाथ शिंदे साहेबांना साथ दिल्यानंतर त्या ठिकाणी हॉस्पिटलचं काम सुरू झालं आणि 2 माळे सुरू झालेत। त्यामुळे माझ्या विभागातली नागरिक सगळे माझ्या बाजूने 100% ठाम उभे आहेत। ताई तुम्ही लिहिलंय या ठिकाणी तुमचा विश्वास माझा ध्यास कांजूर टागोर नगरचा सर्वांगीण विकास, कशा पद्धतीने विकास करणार? आज माझ्या विभागातले 1 रस्ते मी डांबरीकरण केलेत आणि जे आतापर्यंत आता जे काही रुंदीकरणाचे प्रस्ताव आहेत ते मार्गी लागण्याकडेच आहे, आता वाटचाल त्याची चालू झालेली आहे। आणि मुख्य म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्हाला डम्पिंगचा जास्त त्रास आहे, त्याची दुर्गंधी आमच्या विभागामध्ये असते, पूर्ण विक्रोळी विधानसभेमध्ये ही दुर्गंधी आहे, पण आमदारांनी कधी याच्याबद्दलचा आवाज उठवला नाही आणि त्यामुळे ह्या दुर्गंधीला आमचे लोक डोकेदुखी संध्याकाळची चालू होते आणि ह्याला त्रासलेत। पण आज एकनाथ शिंदे साहेबांनी एक वचन दिले की आपण ते कमी करू किंवा आपण तिकडनं हटवू, हे त्यांचा शब्द आहे। आणि मला मिठागराच्या जागेत मध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांचे प्रश्न मला सोडवायत, तिथे इसारे राबवायचे आहे आणि जे रस्ते हायवेला आणि JBLRला जातात तो रस्ते मला करायचे आहेत आणि त्याचंसुद्धा साहेबांनी शब्द दिला की आपण ही कामं करणार आहोत। त्यामुळे मला विश्वास आहे आणि जनतेला माझ्यावर विश्वास आणि माझा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। त्यामुळे ही माझी कामं होणार आणि 5 वर्षांमध्ये माझ्या कांजूरचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही, कारण मला अनुभव 15 वर्षाचा आहे। इथून मेट्रो कारशेड पण आहे तुमच्याच मतदारसंघामध्ये, कांजूर मेट्रो कारशेड, त्यामुळे किती महत्त्वाचा आहे हा संपूर्ण प्रभाग? आता माझ्या कांजूरला खरे चांगले दिवस येणार आहेत आणि आज आपण JBLRला मेट्रो स्टेशन होतं आहे आणि त्या मेट्रो स्टेशनवरून खाली कांजूर स्टेशनला जाणारे लोक मोठ्या प्रमाणात खालून जाणार आहेत, पण त्याच्यासाठी MMRDला मी पत्र दिलं आणि कांजूर JBLRपासून मेट्रो स्टेशनपासून कांजूर स्टेशनपर्यंत स्कायवॉक व्हावा असं मी पत्र त्यांना दिलं आणि त्यांचं मला उत्तर आले की तुमचं हे प्रपोजल आम्ही मान्य करतो। धन्यवाद ताई आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय 16 तारखेला नेमकी जनता कुणाला आता कौल देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।